आमची अधीरा, आमचं शेंडेफळ. सुंदर आहे हा मुलगी. सुंदरच नाही, स्वभाव सुद्धा गोड आहे तिचा. ती असली ना की घर कसं सगळं भरलं भरल्यासारखं वाटतं आणि नसली की एकदम चुनो चुनो वाटतं. ही आहे आमच्या घराचं चैतन्य आणि आमचा सगळा उत्साह. वा वा, छान छान. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. अगं थांब ग. अधीरा, सगळ्यांना नमस्कार कर बरं. असू द्यात, उगाच आपल्यात कशाला फॉर्मॅलिटीज. बस बस बाळ बस. बस. मल्लिकाताई, तुमची अधीरा आणि आमचा आर्यन यांचा जोडा छान दिसेल. हो हो. आणि राजवाड्यांची सोयरीक जुळली तर आम्हाला आनंदच होईल. काय रे आर्यन, तुझं काय म्हणणं आहे? अक्को बाई, लाजतोय आमचा मुलगा. म्हणजे अधीरा पसंत आहे वाटतं. तुमचा आर्यन सुद्धा अगदी गुणी मुलगा आहे. हो हो, माझा बिझनेस तोच सांभाळेल छान. बाकी सगळं ठीक आहे, फक्त समरची भेटले पाहिजेत. ऑन द वे आहे तो, इतक्यात पोहोचेलच. हो नाही नाही, आता निघावं लागेल आम्हाला. खूप उशीर झालाय आणि आजची याची फ्लाईट मिस करून चालणार नाही. नाहीतर आम्ही नक्कीच थांबलो असतो. भेटूया आपण परत लवकरच. आणि आमचा निर्णय कळवतो तुम्हाला. पण समरजींना सांगा, बहिणीच्या लग्नासाठी थोडा वेळ काढा आणि आमच्याशी बोला. नाहीतर पुढे कसे जाणार. चला येऊ आम्ही. नमस्कार. नमस्कार कर. अरे सुखीरा सुखीरा. अरे राहू दे, इट्स ओके. येतो. हो, त्यांच्या मुलाची फ्लाईट होती ना. मी तुला हे सांगितलं होतं. आणि ते फ्लाईट काय थांबू शकणार नाही. खूप वाट बघितली रे त्यांनी. त्यांना वाटत होतं की अधीराचा मोठा भाऊ येणारच. मलाही खूप वाटत होतं की तू तुझं कर्तव्य बजावणारच, अधीरासाठी तू येणारच. पण तू मला खोटं पाडलंस. 4 वेळा मी सांगत होते की समर एक वेळ स्वतःकडे दुर्लक्ष करेल, पण अधीराच्या आनंदासाठी, अधीराच्या सुखासाठी तिचा आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून समर येणारच. पण तुझ्यासाठी काम महत्वाचं ना. नाती काय रे. बिचारी माझी अधीरा रडली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकून घेत नाहीये माझं. आता आला की समजव तिला. मी आलो घरी. काय झालं? गेले ते गेले. आजचा दिवसच खराब आहे. सकाळपासून कोणाची तरी नाटच लागले मला. चल निघूया. हा चल चल. एक मिनिट. जाता कुठे तुम्ही? जायचं नाही. मी पोलिसांमध्ये तक्रार केली. बस. ए नाही, बसायचं नाही. पोलिसात तक्रार करायला नाही तुमची. हा, हो काय करताय? असं करायचं. बसा. बस झालं आता. मगाचपासून तुमचे बडबड ऐकतोय. आणि आम्ही तुमचं काही केलेलं नुकसान, पण तुम्ही मात्र आज माझं खूप मोठं नुकसान केलंय. गेलो ना तरी आमच्यात भांडण होतं. आज काय तर म्हणे ते तिला कोणतरी मुलगा बघायला आला होता. रोहन, तिला मुलगा बघायला आला होता ही गोष्ट साधी नाहीये, सिरियस आहे. हो ताई, मला माहिती आहे हे सिरियस आहे, पण तू सांग ना माझ्यावर चिडून काय होणार आहे. बघ, मी तिला इतक्या एक्साइटमेंट मध्ये माझ्या प्रमोशन बद्दल सांगायला गेलो होतो, पण झालं उलटच. तीच माझ्यावर चिडली. अरे पण मग समजवायचंच तिला. ए नाही ताई, असं काही होत नसतं. अरे न व्हायला काय झालं. आधी तुझ्या ताईने तुला प्रमोशन मिळालं म्हणून शिरा केलाय तो खा. अरे चिडचिड झाली ना की माणसानं काहीतरी गोड खावं, म्हणजे राग कमी होतो. घे घे. कसा झालाय? मस्त झालंय बाबा. ताई खरंच खूप छान झालंय. झालंय ना, मग तसं सगळं छानच होणार आहे.
थोडा विश्वास ठेवायचा रे. आता जा आणि अधिराजशी बोल आधी. अरे. तिला फोन कर. रोहन, तुला माझी शपथ आहे. माझी पण शपथ आहे. ठीक आहे, करतो. हाय आयडी. ऐक ना, आज आपण भेटायचं का? प्लीज भेटूयात ना. हा, हो येस. ऐक मी तुला काय म्हणतो, दिवसच खराब गेला. अरे रोहन, तुला सांगते ना रोहन, ऐक ना रोहन, ऐक. अरे की कालचं शेमडं पोरग पण मला आज मास दाखवतोय. अरे काय चाललंय काय यांचं? अगं काय झालंय तुला आल्या आल्या चिडायला? माझ्याला चिडायला काय विचारताय हो तुम्ही? रे एक श्रीमंत माजोरडा माणूस त्याची भली मोठी गाडी आपल्या पोरीच्या अंगावर घालून पळून जात होता. काय काय ग, बरी आहेस ना तू? कुठे लागलं? ओनली टच. सांग बघ काय, मी गेले त्याच्यासोबत बोलायला तर मला वरून मास दाखवतोय तो. धमक्या देतोय, धमक्या. अरे बाई म्हणून घाबरवायचा प्रयत्न करत होता मला. मी ऐकणार तुझी काय? असं बरोबर केलं ना त्याला, तगली बरात काढली त्याची. पुन्हा माझ्या नादी लागणार नाही तो.